नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण इनहेरिटन्स, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये आपण याच्या अगोदरचा पॉईंट पॅकेजिंग ऑफ प्रोकॅरिओटिक DNA आणि यूकॅरिओटिक DNA हे पॉईंट कंप्लीट केले. त्याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय आधी बघा. व्हॉट इज द बॅकबोन ऑफ DNA स्ट्रक्चर. याचा अर्थ DNAचं स्ट्रक्चर कसं तयार झालेलं आहे, त्याचा बॅकबोन कशापासून तयार झालेला आहे हे आपल्याला पाहायचं आहे. 11वीमध्ये DNAचे जे स्ट्रक्चर आपण शिकलो त्याच्यामध्ये आपण शिकलेलो आहे बघा की साधारणतः DNAचं डबल स्टँडर्ड जे स्ट्रक्चर असतं तर ते न्यूक्लिओटाइड्सपासून तयार झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट ग्रुप हे असतं आणि त्याच्यापासून DNAचं स्ट्रक्चर तयार होतं. नेम द नायट्रोजन बेसिस ऑफ DNA. DNAमध्ये 4 प्रकारच्या नायट्रोजन बेसिस असतात: ॲडिनिन, गॉनिन, सायटोसिन आणि थायमिन. व्हॉट आर न्यूक्लिओसाइड आणि न्यूक्लिओटाइड आपल्याला विचारले. तर न्यूक्लिओसाइड म्हणजे त्याच्यामध्ये फक्त पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस असतात. न्यूक्लिओटाइडमध्ये अजून फॉस्फेट त्याच्यामध्ये ॲड होतो आणि तिन्ही घटक असतात. इज द डबल हेलिक्स ऑफ राईट हँडेड ऑर लेफ्ट हँडेड. DNAचं जे डबल हेलिक्स असतं ते राईट हँडेड असतं हे आपल्याला 11वीमध्ये झालेलं आहे. याच्यानंतरचा पॉईंट आहे फाइंड आउट म्हणून दिलेला. व्हॉट इज द की डिफरन्स बिटवीन DNA इन प्रोकॅरिओट आणि यूकॅरिओटिक सेल. आपण अगोदरच पाहिलं पॅकेजिंगमध्ये प्रोकॅरिओटमध्ये DNA कसा होता, यूकॅरिओटमध्ये DNA कसा होता. आता पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो DNAचं रिप्लिकेशन पाहायचं आहे. DNAचं रिप्लिकेशन म्हणजे एकाचे 2 DNAचे मॉलिक्यूल कसे तयार होतात हे आपण इथं पाहतोय. द DNA मॉलिक्यूल रेग्युलेट अँड कंट्रोल ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल. कारण तो जेनेटिक मटेरियल आहे त्यामुळं सेलच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी DNA रेग्युलेट करतो आणि कंट्रोल करतो. बिकॉज ऑफ इट्स युनिक स्ट्रक्चर, त्याचं एक असं युनिक स्ट्रक्चर असतं. इट इज एबल टू कंट्रोल द सिंथिसिस ऑफ अदर मॉलिक्युल्स ऑफ द सेल. त्यामुळं तो सेलमधले बाकीचे मॉलिक्युल्स आहेत त्याचं सिंथिसिस करतो, तो निर्माण करतो, तयार करतो. ॲट द सेम टाईम व्हेन द सेल रिप्रोड्युसेस, ज्यावेळेला सेलचं रिप्रोडक्शन होतं, रिप्रोड्युसेस याचाच अर्थ एका सेलच्या 2 सेल होतात. DNA आल्सो शूड डुप्लिकेट इट्स सेल. DNA सुद्धा यावेळेला डुप्लिकेट होतो, रिप्लिकेट होतो, त्याच्यासारखेच 2 DNA तयार करतो. टू डिस्ट्रीब्यूट, त्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे त्या 2 नवीन सेलमध्ये इक्वली टू द डॉटर सेल्स आणि त्याच्यामुळं ते DNAचे 2 मॉलिक्यूल इक्वली डॉटर सेलमध्ये डिस्ट्रीब्यूट करता येतात. ॲज ए कॅरियर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. DNA हा कॅरियर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. DNA हॅज टू परफॉर्म इम्पॉर्टंट 2 फंक्शन्स. DNA 2 कामं करतो, लक्षात ठेवायचं. पहिलं फंक्शन हेटेरोकॅटॅलायटिक फंक्शन. आता हेटेरोकॅटॅलायटिक फंक्शन म्हणजे काय? व्हेन DNA डायरेक्ट द सिंथिसिस ऑफ केमिकल मॉलिक्युल्स अदर दॅन इटसेल्फ. हे DNAचा मॉलिक्यूल स्वतः तयार न होता बाकीचे मॉलिक्यूल ज्या वेळेला तयार करतो त्यावेळेला त्याचं जे फंक्शन आहे त्याला आपण हेटेरोकॅटॅलायटिक फंक्शन असं म्हणणार आहे. त्याचं एक्झाम्पल आहे सिंथिसिस ऑफ RNA. सिंथिसिस ऑफ RNAलाच ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटलं जातं. सिंथिसिस ऑफ प्रोटीन त्यालाच आपण ट्रान्सलेशन असं म्हणतो, ते आपण पुढं डिटेल शिकणार आहोत. ॲटोकॅटॅलायटिक फंक्शन, ज्या वेळेला DNAचा मॉलिक्यूल स्वतःच DNA दुसरा तयार करतो तर त्यावेळेला ॲटोकॅटॅलायटिक असं म्हणायचं. व्हेन DNA डायरेक्ट द सिंथिसिस ऑफ DNA इटसेल्फ देन सच अ फंक्शन ऑफ DNA इज कॉल्ड ॲटोकॅटॅलायटिक फंक्शन. एक्झाम्पल रिप्लिकेशन. The process by which DNA duplicates itself is called replication. ही डेफिनेशन आहे. त्याला सेल्फ रिप्लिकेशन, सेल्फ डुप्लिकेशन असंही म्हटलं जातं. थ्रू रिप्लिकेशन इट फॉर्म्स 2 कॉपीज दॅट आर आयडेंटिकल टू इट. रिप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये त्याच्या 2 कॉपीज तयार होतात आणि त्या सेम टू सेम असतात, आयडेंटिकल असतात, म्हणूनच याला रिप्लिकेशन असं म्हटलं जातं. आता बघा, इन यूकॅरिओटिक ऑर्गॅनिझम रिप्लिकेशन ऑफ DNA टेक्स प्लेस ओनली वन्स इन ए सेल सायकल. 11वीमध्ये आपण सेल सायकल शिकलो होतो. त्या सेल सायकलमधल्या वेगवेगळ्या फेज शिकलो होतो. त्या वेगवेगळ्या फेजमधल्या यस फेजमध्ये फक्त एकदाच सेलच्या सायकलमध्ये DNAचं सिंथिसिस होतं. इट ऑकर्स इन द यस फेज ऑफ इंटरफेज इन द सेल सायकल. यस फेज म्हणजे सिंथिसिस, हे लक्षात ठेवायचं. ॲक्च्युली हा पॉईंट 11वीमध्ये झालेला आहे. DNA रिप्लिकेट थ्रू सेमी कॉन्झर्वेटिव्ह
मोड ऑफ रिप्लिकेशन म्हणजेच DNA रिप्लिकेशनची जी पद्धत आहे त्याला सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड म्हणतात. सेमी म्हणजे हाफ, कॉन्झर्वेशन म्हणजे जतन. म्हणजे ज्या वेळेला एकाचे 2 मॉलिक्यूल DNAचे तयार होतात त्यावेळेला प्रत्येक दोन्ही मॉलिक्यूलमध्ये एक ओल्ड स्ट्रँड असतं, एक न्यू स्ट्रँड असतं, दुसऱ्यातही एक ओल्ड आणि एक न्यू असतं, म्हणून त्याला सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन असं म्हटलं जातं. आता पुढचा पॉईंट स्टार करून ठेवायचा आहे आपल्याला, हाही पॉईंट स्टार करून ठेवायचा आहे. कसली पद्धत आहे हा. The model for the semi-conservative replication was proposed by सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन मेथडचं मॉडेल आपल्याला कोणी दिलं? वॅटसन अँड क्रिकनी दिलेलं आहे. कारण ह्या मेथडचा शोध दुसऱ्या सायंटिस्टनी लावलेला आहे, ते पुढं आपल्याला पाहायचं आहे. ऑन द बेसिस ऑफ अँटी पॅरलल अँड कॉम्प्लिमेंटरी नेचर ऑफ DNA स्टँड. आता हे मॉडेल सांगत असताना त्यांनी कशाचा उपयोग केला? अँटी पॅरलल आणि कॉम्प्लिमेंटरी नेचर ऑफ DNA स्टँड. अँटी पॅरलल या शब्दाचा अर्थही 11वीत झालेला आहे की ज्या वेळेला DNAचे 2 स्ट्रँड एकमेकावरती कॉईल होतात, त्याचं स्पायरल कॉइलिंग होतं इमॅजिनरी ॲक्सिस भोवती, त्यावेळेला एक स्ट्रँड अपवर्ड डायरेक्शननी कॉईल होतं, दुसरं स्टँड डाऊनवर्ड डायरेक्शननी कॉईल होतं. त्यामुळं DNAची 2 स्टँड कॉईल झाल्यानंतर एकाचा 3' एंड दुसऱ्याच्या 5' करस्पॉन्ड करतो, दुसऱ्याचा 5' एंड पहिल्याच्या 3' करस्पॉन्ड करतो. यालाच आपण अँटी पॅरल असं म्हणतो. हे समजून घेण्यासाठी जरा 11वीतलं DNAचं स्ट्रक्चर एकदा बघून घ्या. अँड कॉम्प्लिमेंटरी नेचर. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? DNAच्या स्ट्रक्चरमध्ये नेहमी A जॉईन्स विथ T अँड C जॉईन्स विथ G हे जे असतं ह्याला कॉम्प्लिमेंटरी नेचर असं म्हणतात. द प्रोसेस ऑफ सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन कशी असते बघा, त्यातला एक एक पॉईंट आपण आता बघणार आहे. पहिला पॉईंट आहे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. म्हणजे DNAचा स्टँड तयार करत असताना तिथं जे न्यूक्लिओप्लाझममध्ये न्यूक्लिओटाइड्स असतात त्याचं ॲक्टिवेशन करावं लागतं. 4 टाईपच्या न्यूक्लिओटाइड्स असतात DNAमध्ये. द 4 टाईप्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स ऑफ DNA त्या कुठल्या आहेत बघा? DAMP, DGMP, DCMP अँड DTMP. डी म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिडसाठी आपण शब्द वापरतोय डीऑक्सीरायबोन्यूक्लिओटाइड. ॲडिनिन मोनोफॉस्फेट, गॉनिन मोनोफॉस्फेट, सायटोसिन मोनोफॉस्फेट अँड थायमिन मोनोफॉस्फेट. मोनोफॉस्फेट म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकच फॉस्फरस अटॅच झालेला आहे. are present in nucleoplasm. They are activated by ATP in presence of an enzyme phosphorylase. ते ॲक्टिवेट होतात ATPच्या सानिध्यामध्ये आणि फॉस्फोरिलेज नावाच्या एन्झाईमच्या सानिध्यामध्ये. धिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ डीऑक्सीरायबोन्यूक्लिओटाइड आणि त्याच्यामुळं तयार होतात डीऑक्सीरायबोन्यूक्लिओटाइड ट्रायफॉस्फेट. म्हणजे मोनोफॉस्फेटचं कन्व्हर्शन ट्रायफॉस्फेटमध्ये होतं आणि अनुक्रमे त्याला काय म्हणतायत? DATP म्हणजे काय? डीऑक्सीरायबोन्यूक्लिओटाइड ॲडिनिन ट्रायफॉस्फेट, गॉनिन ट्रायफॉस्फेट, सायटोसिन ट्रायफॉस्फेट आणि थायमिन ट्रायफॉस्फेट अशी त्याची नावं आहेत. द प्रोसेस इज नोन ॲज फॉस्फोरिलेशन. फॉस्फोरिलेशनचा ज्याला अर्थ माहीत नसेल त्यांनी तिथेच लिहून घ्यायचा ॲडिशन ऑफ फॉस्फरस. याला आपण फॉस्फोरिलेशन असं म्हणतो. मोनोफॉस्फेटचं कन्व्हर्शन आपण ट्रायफॉस्फेटमध्ये केलं. दुसरा पॉईंट ऑफ ओरिजिन ऑर इनिशिएशन. इट बिगन्स ॲट स्पेसिफिक पॉईंट ओरिजिन. ज्या ठिकाणी सुरुवात होते त्याला ओरिजिन म्हणायचं. अँड टर्मिनेट ॲट पॉईंट टी. ज्या ठिकाणी टर्मिनेट होतो त्याला टी पॉईंट म्हणायचं. ओरिजिन इज फ्लँक्ड बाय टी साईट. आता हा जो ओरिजिनचा पॉईंट आहे तो फ्लँक केला जातो टी साईटद्वारे. आता फ्लँक या शब्दाचा ॲक्च्युली अर्थ आहे चिडखोर. आता दुसरे त्याच्याशी संबंधित जे अर्थ आहे तर त्याच्यामध्ये डोंगर असा अर्थ आहे. म्हणजे उदाहरणार्थ ओरिजिन जो आहे हा टी साईटनी फ्लँक केला जातो, म्हणजे त्याच्यावर थोडक्यात ओव्हरलॅप केला जातो असं आपल्याला म्हणता येईल. द युनिट ऑफ DNA इन विच रिप्लिकेशन ऑकर्स. ज्या ठिकाणी रिप्लिकेशन होतं त्याला म्हणायचं आहे रिप्लिकॉन. इन प्रोकॅरियोट देर इज ओनली वन रिप्लिकॉन. आता इथं एक शब्द चुकलेला आहे, तो जरासा तुम्ही दुरुस्त करून घ्या. तिथे फक्त एकच रिप्लिकॉन असतं. ओनली वन रिप्लिकॉन. हाऊएव्हर इन यूकॅरियोट देर आर सेव्हरल रिप्लिकॉन्स इन टेंडन. म्हणजे रिप्लिकेशनला प्रोकॅरियोटमध्ये एकाच ठिकाणी सुरुवात होते आणि यूकॅरियोटमध्ये असे ओरिजिनचे पॉईंट भरपूर असतात, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा
ॲट द पॉईंट ऑफ ओ एन्झाईम एंडोन्यूक्लिएज निक्स, ज्या ठिकाणी ओरिजिन आहे त्या ठिकाणी एंडोन्यूक्लिएजच्या साहाय्यानं निकिंग होतं. निकिंग म्हणजे खाच निर्माण होते. वन ऑफ द स्ट्रँड ऑफ DNA टेम्पररीली, तात्पुरती. द निक ऑकर्स इन शुगर फॉस्फेट बॅकबोन, शुगर फॉस्फेट बॅकबोन और फॉस्फोडायस्टर बॉन्ड. मगाचा जो प्रश्न होता त्याचं इथं उत्तर आहे बघा. शुगर फॉस्फेटचा जे स्ट्रँड तयार झालेलं असतं त्याला बॅकबोन असं म्हटलेलं आहे. तर तिसरा पॉईंट आहे अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. अनवाइंडिंग म्हणजे ते जे कॉइलिंग आहे ते सुटणं. नाऊ द एन्झाईम DNA हेलिकेज, पॉईंट मार्क करा, हे एन्झाईमचं नाव विचारलं जातं. ऑपरेट बाय ब्रेकिंग वीक हायड्रोजन बॉन्ड्स इन व्हिसिनिटी, व्हिसिनिटी म्हणजे जवळचे, ऑफ ओरिजिन, ओरिजिनच्या जवळचे जे हायड्रोजन बॉन्ड आहेत ते तुटतात. द स्टँड्स ऑफ DNA सेपरेट, बाजूला होतं एकमेकांपासून, त्या दोन स्टँड बाजूला होतात. आणि अनवाइंड म्हणजे कॉइलिंग सुटतं. धिस अनवाइंडिंग इज बाय डायरेक्शनल अँड कंटिन्युअस. ते अनवाइंडिंग आहे बाय डायरेक्शन म्हणजे दोन डायरेक्शनला दोन त्याचे स्ट्रँड जातात आणि कंटिन्युअस असतं. ॲज वाय शेप्ड रिप्लिकेशन फोर्क, आणि त्या ठिकाणी आपल्याला वाय शेप्ड रिप्लिकेशन फोर्क दिसतो. ईच सेपरेटेड स्टँड ॲक्ट ॲज ए टेम्पलेट, आणि आता सेपरेट झाले हे स्टँड आहे ते टेम्पलेट म्हणून काम करतात. टेम्पलेट या शब्दाचा अर्थ साचा, की त्याच्याप्रमाणे दुसरं स्टँड त्याला कॉम्प्लिमेंटरी तयार करायचं आहे. द टू सेपरेटेड स्टँड्स आर प्रिव्हेंटेड फ्रॉम रिकॉइलिंग. एकदा का ते सेपरेट झाले की त्याला पुन्हा कॉइलिंग होऊ दिलं जात नाही. बाय SSBP, ह्या पॉईंट लक्षात ठेवायचा MCQसाठी. सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन. SSB protein remain attached to both separated strands so as to facilitate synthesis of new polynucleotide strand. ते SSB तिथेच राहतं, त्यामुळं नवीन स्टँड तयार करणं सोयीचं जातं. इथं डायग्रॅम बघा. लीडिंग आणि लॅगिंग स्टँडची तुम्हाला डायग्रॅम दाखवलेली आहे. रिप्लिकॉनचा फोर्क दाखवलेला आहे. ओकाझाकी फ्रॅगमेंट दाखवलेले आहेत. लीडिंग स्टँड आणि लॅगिंग स्टँड दाखवलेले आहेत. दुसऱ्या डायग्रॅममध्ये सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथडच्या 3-5 एंड 5-3 एंड हे दाखवलेले आहेत पॅरेंटल स्टँड, आणि त्याच्यावरती मग नवीन दोन स्टँड कसे तयार झालेत. लीडिंग टेम्पलेटवरती लीडिंग स्टँड तयार होतं, लॅगिंग टेम्पलेटवरती लॅगिंग स्टँड तयार होतं. या पद्धतीनं आपण हा पॉईंट बघितला. याच्यानंतरचा पॉईंट रिप्लिकेशन फोर्कपासूनचा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.